आमचे पंच मोहन पाटील आणि ते आमचे लेग पंच विशाल सुरवसे थोडंसं लक्ष असू द्या. दोन्ही टीमचा एक एक खेळाडू इथे यायचं आहे. नॉन स्ट्रायकर कोण आहे? नॉन स्ट्रायकर चला तर सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन येतोय ओमकार. आणि खरंच सुंदर गोलंदाजी त्याच्या, तसेच क्षेत्ररक्षक सुद्धा खूप चांगली. आणि पहिलाच गडी बाद लागणारा मोठा धक्का तो म्हणजेच टॉमचा. खूप त्याची वाट बघितली आपण की तो येणार आणि तो खेळणार, पण पहिल्याच चेंडूमध्ये गडी बाद. तर न्यू बॅटर प्रिन्स आता तुम्हाला दिसतील मैदानात. तर एक चेंडू आणि आतापर्यंत ही धावा काहीच झालेल्या नाही आहेत. आणि खरंच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ओमकारच्या माध्यमातून. सलग 2 विकेट लगावलेत त्यांनी. खूप चांगली गोलंदाजी करतोय ओमकार. प्रीतम प्रतिष्ठान या नावाने खेळतोय तो इथे. खरंच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ओमकारच्या माध्यमातून. आणि न्यू बॅटर आशिष, त्याला इथे तवा म्हणून ओळखतात. खूप चांगले फलंदाज आहेत ते देखील. तर पाहूया ओमकारच्या बॉलचा सामना करतायत आता ते. खरंच गोलंदाजी खूप चांगली होते. सलग 3 डॉट चेंडू आणि 2 विकेट लगावलेत. ओमकारची गोलंदाजी अजूनही धावांचा अजूनही श्री गणेश झालेला नाही आहे. उर्वरित 2 चेंडू शिल्लक ओमकारचे. खरंच अजून एक डॉट. चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडू टाकले उर्वरित. 1 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे ओमकारचा. आणि धावाचा श्री गणेशा 1 धाव. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजेच 1. तर गोलंदाज श्री बॉलिंग मार्कवरती सज्ज. एक चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्यात. खरंच गोलंदाजी खूप चांगली करतायत. खूप चांगली गोलंदाजी होते प्रीतम प्रतिष्ठान या संघाच्या गोलंदाजाकडून पाहायला मिळते आपल्याला. सुरेख गोलंदाजी. खरंच आत्महत्या केले. परतावा लागेल आशिषला. तर न्यू बॅटर
अजहर वाईट प्लस 1 3 चेंडू आणि 4 धावा. धावसंख्येत एक निभर धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 5 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 5 धावा. खरंच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. खूप सुरेख गोलंदाजी होते प्रीतम प्रतिष्ठान या संघाच्या गोलंदाजाकडून. 5 चेंडू उर्वरित 1 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असणार आहे श्रीचा. तर पाहूया काय घडतंय. आणि डायरेक्ट हिट पण एक धाव घेण्यामध्ये सफलता मिळते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 7 धावा धावबळगावरती. तिसरं षटक घेऊन येत आहे ते म्हणजेच जप्पू. खरंच गोलंदाजी आहे तुमची पाहायची आम्हाला कशी करतायत तुम्ही. खूप सुरेख गोलंदाजी झाली आत्तापर्यंत. न्यू बॉलर जप्पू. वाईट चेंडूचा मारा. वाईट चेंडूचा मारा. 1 धावा ॲड होईल धावसंख्येत. एक धाव ॲड होईल. 8 धावा धावफलकावरती. परत एकदा वाईटचा मारा करतोय. 9 धावा धावफलकावरती. अजूनही एकही चेंडू टाकला नाही जप्पूने. आणि नो बॉल अंपायर्स कॉल. नो +6. आणि खरंच अझरच्या बॅटमधून निघणारा षटकार आणि 7 धावा ॲड होतील धावबळगामध्ये. अजूनही 16 धावा झाल्यात. 16 धावा धावबळगावरती लगावल्यात. अजून एकही चेंडू नाही जप्पूचा. उर्वरित 3 चेंडू टाकलेत आणि 3ही चेंडू त्यांनी नो फेकलेत. गोलंदाजी खूप त्यांच्या जशी आपल्याला पाहायची होती तशी गोलंदाजी करत नाही जप्पू. आत्तापर्यंत एकही चेंडू टाकला नाही. 9 धाव खर्च केल्यात जप्पूने. खरंच नशीब खूप साथ देत आहे अझरला. संधीचं सोनं केलं पाहिजे. एक चेंडू आणि 17 धावा धावफलकावरती. आणि 1 धाव असणार आहे. 1 धावाने धावफलक सरसावेल. 3 चेंडू आणि 18 धावा धावफलकावरती. आता फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. खूप चांगली फलंदाजी चालली आहे. काय चाललं होतं. चार चेंडू आणि 20 धावा. अजूनही जप्पूचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. खरंच फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तेवढेच चांगले. आणि आमचे पंच मोहन पाटील खूप चांगले पंच. प्रत्येक कुठेही मॅच असू द्या
तिथे आमचे पंच हजर असतात, त्यांची उपस्थिती दाखवतात आणि पंचांची भूमिका चांगली घेतात. आमचे स्टार खेळाडू मोहन पाडेल 5 चेंडू आणि 21 धावा धावफलकावरती आणि वाईटचा मारा. पुन्हा एकदा एक धाव ॲड होईल. धावसंख्या जाऊन पोचते ती 22 या आकड्यावरती. 5 चेंडू आणि 22 धावा. खरंच चांगले फलंदाजी चालू होते आणि मिसफिल्ड कॅच ड्रॉप केले. त्याच दरम्यान आपण पाहतोय नक्कीच गौरव भोईर, बदलापूर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे खऱ्या अर्थाने चेहऱ्यावरती स्माईल ती सातत्याने असे. गौरव भोईर आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. बघा काय खेळाडू, काल मात्र त्याला मिस केलं होतं आणि महादेव त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. कॅप्टन कूल सम्राट सिस्टीचं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. हा बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय शुभमला शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आला. एका बाजूला आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. यावेळेस फटका चांगला. इथे मात्र मोठा प्रहार करायचा होता परंतु इथे मात्र फॉलो थ्रूला गोलंदाज स्वतः आला आणि एक धाव इथे मात्र एकवडण्यात आल्या. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 24 या धावसंख्येवरती. 24 रनचं स्कोर कार्ड. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतो. अझर आणि प्रिन्सची मात्र जोडी मैदानात आहे. परत एकदा मिनी हेलिकॉप्टर शॉट. इथे मात्र चांगला फटका. बघा पंचांचा निर्णय अंतिम आहे. कॉल असेल. बघा डायरेक्ट जर तो खेळाडू जर आदळला तर नक्कीच नोंद देण्यात येईल याची नोंद घ्या. गोलंदाजांना देखील विनंती आहे. 2 बॉल आणि 25 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मग डायरेक्ट पंचांना काही विनंती आहे, डायरेक्ट नो द्या. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. फटका चांगला. इथे मात्र अलॉंग विथ कार्पेट आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहावं लागेल. धक्का क्रमांक 4 लागत असताना अझरला मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद. दुपारच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा सर्वांचं जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वराज समृद्धी चषक 2024 थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस दुसरा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये पाहिलं बऱ्याच टीम आपल्याला पाहायला मिळाल्या. आपल्या परिसरातील संपूर्ण टीम्स आपल्याला पाहायला मिळाल्या परंतु एक संघ कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला. नक्कीच आपला संघ, घरचा संघ, आपुलकीचा संघ युनिटी बॉईज हा संघ मात्र मेगा फायनलमध्ये ज्यांनी प्रवेश केला कालच्या दिवसामध्ये आणि नक्कीच आयोजक मुख्य स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य सिद्धांत राऊत साहेब यांचा संघ होता परंतु तो संघ मात्र तिथे क्वालिफाय झाला. इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय, इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. 1 more विकेट डाऊन. बॉल पहिल्या सत्राचा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कमी धावांवरती मितमाने यावेळेस थांबवायचं काम केलंय. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे मात्र फटका चांगला. एकदा इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय पाहावं लागेल. इथे मात्र फलंदाज बाद. एक धाव इथे मात्र फक्त मिळेल. दुसऱ्या धावाचं अटेम्प्ट करत असताना फलंदाजाला मात्र परतावं लागलंय. एक सत्राचा अखेरीस खेळ समाप्त झाला. 28 धावा धाव फलकावरती आहेत आणि 29 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 24 बॉल 29 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 29 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. बघा 29 धावा आहेत. 29 धावा झाल्यात आणि 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 24 बॉल आणि 30 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. 30 रन्स टू विन
बघा खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचं आहे, खेळाडूंनी विनंती आहे. चला बघा स्पीडअप करा, दोन्ही फलंदाज पाठवायचे मैदानात. विनंती असेल टीम प्रीतम प्रतिष्ठान. बघा 29 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. स्ट्राईकवरती आपण पाहतोय प्रथमेश आणि नॉन स्ट्राईक एंडा आपण पाहतोय शुभम. ही जोडी मात्र आता सलामीवीर जोडी मैदानात आहे. तेच आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एका बाजूला स्ट्राईकवरती आपण पाहतोय प्रथमेश आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय शुभम. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय प्रथमेशला, ज्याने जर्सी मात्र परिधान केली आहे वाडेकरची. खऱ्या अर्थाने वाडेकर म्हटलं तर फिरकीचं माहेरघर म्हणून ज्याची ओळख आहे वाडेकर टीमची. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच त्याच संघातून मात्र बिलॉंग करतो वाडेकर. त्याच गावातून मात्र हा खेळाडू आता मात्र खेळायला पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात होते. दुसरं सत्र इथे मात्र चालू होईल. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय सन्नाटा म्हणून ज्याची ओळख आहे. राईट हँड राऊंड विकेट यावेळेस आपण पाहतोय. पाहावं लागेल इथे मात्र मैदानामध्ये घडतंय काय. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली या. बॉलची सांगता इथे मात्र झाली आणि आता मात्र पाहावं लागेल इथे मात्र चुकीची लाईन अँड देईल आपल्याला पाहायला मिळतं. टप्पा पडल्यानंतर इथे मात्र बाहेर येणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच एक चुरशीची लढत आहे. एका बाजूला आपण पाहतोय तर नक्कीच A1 आपटेवाडी संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला टीम प्रीतम प्रतिष्ठान. दोन्ही नावाजलेले संघ आपल्या परिसरातील दोन्ही संघ आमने सामने फाईट करतात. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र टॉमला आपण पाहतो. टॉमचा जो विचार केला तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो खेळत असतो. चुकी मैदानामध्ये घडते सतत सातत्यानं. इथे मात्र अतिरिक्त धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 2 या आकड्यावरती. इथे मात्र हवेमध्ये फटका, जेलची संधी. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीट फॉर टॅट फलंदाज मात्र बाद. हे तन्मयला आपण पाहतो यावेळेस फलंदाजीसाठी आलाय. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मुख्य आयोजक या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने स्पर्धेचे शिल्पकार सामान्य सिद्धांत राऊत साहेब आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. खऱ्या अर्थाने युवकांच्या गळ्यातील ताबीज म्हणून ज्यांची ओळख आहे सामान्य सिद्धांत राऊत साहेबांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच राहताने चांगली संकल्पना, चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. टर्फमध्ये मी तर म्हणेन प्रथमच बदलापूरमध्ये एक चांगलं नियोजन, दमदार असं आयोजन त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतं. स्वराज समृद्धी चषक 2024चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळते. आजचा दिवस दुसरा आहे खऱ्या अर्थाने.
आजचा दिवस दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या मेगा फायनल डे ऑफ दिस टुर्नामेंट. या स्पर्धेचा शेवटचा दिवस उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मोठमोठे संघ इथे उद्याच्या दिवसामध्ये दाखल होतील आणि चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने विचार केला तर ऑन स्क्रीन आपण पाहतो नक्कीच ही स्पर्धा मात्र कॅप्चर केली जाते. प्रत्येक घराघरामध्ये संपूर्ण जगभरात स्वराज समृद्धी चषक ही स्पर्धा मात्र कॅप्चर केली जाते. नक्कीच सामान्य आपण पाहतो गौतमजी काकडे यांचं देखील इथे मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच लाडके मित्र आहेत सिद्धांत राऊत यांचे गौतमजी काकडे त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. यावेळेस आपण पाहतोय नो बॉलचा कॉल. इथे मात्र पाहावं लागेल. इथे मात्र नो+1 नो+1 असेल. डिक्लेअरच्या स्वरूपात इथे मात्र ऍड होईल. डिक्लेअरच्या स्वरूपात इथे मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 5 या धावसंख्येवरती. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड 5 धावा फलकावरती पाहायला मिळतात. इथे मात्र काय गोलंदाजी. वाह कमाल गोलंदाजी. टॉमचा जर विचार केला ना तर एक मोठं नाव आहे अल्पेश कुलकर्णी म्हणून ज्याची ओळख आहे. कारण आता ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं बॉक्स क्रिकेट असेल अंडरआर्म क्रिकेट असेल. बघा एक धावा बघा अंडरआर्म ओपन आहे मित्रांनो. सन्नाटा थोडंसं सहकार्य करा. बघा यावेळी इथे मात्र पाहावं लागेल. डायरेक्ट हिट करायचं होतं. जोरदार अपील पाहायला मिळते. नट आउट असेल. इथे मात्र पूर्णपणे थांबून ठेवलं. यावेळेस प्रेशर आणि प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. आतिक बाईल आपण पाहतोय इथे मात्र थोडीशी चूक करत असताना आतिक बाई. प्रेशर चालू आहे. महत्वाची मॅच आहे. कोण जिंकायला सामना. एका बाजूला A1 आपट्यावाडी तर दुसऱ्या बाजूला प्रीतम प्रतिष्ठान. नावाजलेले दोन्ही संघ आमने सामने फाईट करतात. कोण जिंकेल. कुठल्या संघाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल ती येणारी वेळ सांगून जाईल. बाटची कडा आपण पाहतोय. कॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतोय. इथे मात्र एकदा विकवण्यात आली. मुनमुनसे सागर बनताय तसंच काहीतरी समीकरण या मॅच मध्ये चालू आहे. टेंबे टेंबे तळे साचे असंच काहीतरी समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा फलकावरती आहेत. डेड बॉल असेल. परत एकदा नक्कीच बॉल टाकावं लागेल. अर्थाने मयूर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांचे बंधू आपण पाहतोय मनोज. नक्कीच खऱ्या अर्थाने रग्बी जो त्यांचा खेळ आहे मातीचा खेळ आहे आपल्या महाराष्ट्राचा खेळ आहे आणि मोठमोठा दौरा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. मयुरीच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. कोच आहेत रग्बी टीमचे. नो बॉल असेल. नो+1 टोटल 2 धावे इथं ऍड होतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 10 डबल डिजिट मध्ये धावफलक. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो. इथे मात्र पाहावं लागेल. इथे मात्र कुठल्याही प्रकारचं बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल ना. बघा कोणी वादविवाद करू नका. टॉम बघा सहकार्य करा. आपली स्पर्धा आहे. खऱ्या अर्थाने सहकार्य करा. बघा 4-4 पंच मैदानात आहे. त्याचं देखील दक्षता घ्यायची. आपल्यासाठी ही स्पर्धा आहे. नो बॉल असेल. दहा फलकाचा जर विचार केला तर 11 धावा फलकावरती आहेत. 11 रन्स स्कोर कार्ड. 11 धावा. थोडस प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र नो बॉल. ते सरात ला जेव्हा बन्नाट वेग आहे परंतु दिशा मात्र बरं करतो आता मात्र टॉम. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. इथे मात्र पाहावं लागेल. मैदानामध्ये चुकी घडली आहे. आता मात्र मिळतील पूर्णपणे पंजा. 5 धावा चौकार. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. फुलटॉस बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक जाईल सीमारेषा पार. हा येतोय षटकार.
आणि त्यासमोर फाईट करेल आकृती 11. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सला विनंती लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्स पण या. यावेळेस हवेमध्ये फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पाहावं लागेल इथे मात्र हा नो बॉल नसेल बघा. एकदम मेल पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. एक धावले ना यावेळेस आपण पाहतोय एकदम मेल पूर्णपणे मी तर म्हणेन एका बाजूला मात्र मॅच झुकले. फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. इथे मात्र रिव्हर्सचा फटका खेळायचा होता पूर्णपणे इथे मात्र थांबवून ठेवला. इथे मात्र आपण पाहतोय फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 8 बॉल आणि 3 धावांची गरज. एक धाव ते मात्र ऍड झाली आणि आता मात्र पूर्णपणे मी तर म्हणेन एका बाजूला मॅच झुकली आहे. फक्त आणि फक्त जादूगर या मॅचला बदलू शकेल का? कारण की खऱ्या अर्थाने एका बाजूला पूर्ण मॅच. फक्त 1 धावांची गरज या मॅच मध्ये. आता 1 धावांची आवश्यकता. यावेळेस सामना जिंकलाय टीम प्रीतम प्रतिष्ठान या संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक मनपूर्वक सहर्ष अभिनंदन आणि त्याच प्रकारे जिंकलेल्या टीमचे कौतुक. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय